परवा मुंबईला हिंदू मुसलमानांची दंगल होती. कशासाठी कारण परंपरा भाग वेगळा. माझ्या दंगलीचा फायदा उठून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही वृद्ध होते. त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये आणि 25 लावण्यखनी युवती होती. देखणी आरसपणे बस बघावं आणि बघतच राहावं इतकी लावण्यखनी. या गुंडांचा त्या युवतीवर गोळा. दंगलीच्या गंडोळाचा फायदा उठवावा आणि या युवतीची आबरू उठावी असा भेद त्यांनी आखला. आणि दंगल ऐन जोमात असताना रात्रीच्या 12-12:30 वाजता काळोख चिरत हे सगळे त्या युवतीच्या घराच्या दिशेनं सरकू लागले. बघता बघता घरावर फडका पडू लागल्या. आतली युवती बावरली, शारली, घाबरली. खिडकीतनं बघितलं, गुंड दिसले. हिराला ध्यानी आला तशी जीवाच्या आकाराने पळत सुटली. मुंबईच्या रस्त्यावर रात्री 12:30 देवांकडे पळते. गुंड पाठलागावर आहे, तिला कळून चुकलं. या गुंडांच्या भावनेत सापडलं तर आपल्या आबरूची लष्कर एकच रस्त्यावर टांगली जातील. ते बंद पडते. जीवाच्या आकाराने काळोख करत धावते. धावता धावता एका बोळात शिरली. बोळात त्याच्या घरात तिला उजेड दिसला. दपापत्या उरानं दारा पुढे आली. दार ठोठावलं, दार उघडलं गेलं. दारात उभा होता आणि तिशीचा एक हिंदू युवक. दारात मुसलमान युवती पाहिली. त्याला आश्चर्य वाटलं. बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची. ती मुलगी मुसलमान, मग तिला हिंदूच्या दारा पुढे कशी? त्याने विचारलं काय हवंय? ती युवती म्हणाली काय गुंड माझ्या पाठलागावर आहे. एका रात्री पुरता मला आसरा मिळेल का? माझी आबरू जायचा बेत आहे त्यांचा. हा युवक म्हटला निश्चिंत आहे, घर तुझंच आहे. तिला आत घेतलं, स्वतःचं अंतरून पांघरून दिलं. सांगितलं शांत झोपितो, इथं तुला कुठली भीती नाही. मी स्वतः दाराशी राखण करत राहतो रात्रभर. ते गुंड परत येणार नाही, तुला त्रास देणार नाही. बिनगोर राहा. ती युवती झोपी गेली. हा दाराशी राखण करत बसला. ते गुंड परत येणार नाही, त्या युवतीला त्रास देणार नाही. पण राखण करता करता डोक्यात विचार आला, बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची. ती मुलगी मुसलमान, मी हिंदू. मी एका हिंदूच्या घरात तिला आसरा मागितलाच कसा? तिला भीती नाही का वाटली? आणि ते गुंड तिची आबरू लुटायच्या उद्देशाने तिच्या पाठलागावर आहे. मीही घरात एकटाच आहे, मीही जात आहे. मनात आणलं आता या क्षणी इथंच या युवतीची आबरू मी लुटू शकतो. हिला माझ्या ताब्यात वाचवणारही कोणी नाही. मग कुठल्या भरोशावर माझ्या वाटलं विचार केला. सकाळ झाली, ती युवती जायला निघाली. जाताना तिनं आभार मानले. न राहुरीला विचारलं, बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची. तू मुसलमान, ते हिंदू, मग माझ्या हातात आसरा कसा मागितलास? ते गुंड तुझी आबरू जायच्या उद्देशाने तुझ्या पाठलागावर होते. पण मी घरात एकटाच आहे. मीही तरुण होतो. मनात आणलं असतं तर रातोरात मी तुझी आबरू उठू शकलो असतो. तुला माझ्या तावडीतनं वाचवणारही कुणी नव्हतं. मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात थांबलीस? त्यामुळे ती युवती म्हणाली, त्या गुंडांच्या तावडीतनं सुटण्यासाठी देवांकडे मी पळत होते. मुंबईच्या रस्त्यावरून सैराबाईला धावत होते. धावता धावता या पोळात शिरले. पोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला. बापाच्या उराने मी दारात उडाले. पण दार ठोठवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी आज टॉपान बघितलं तर तुझ्या घराच्या भिंतीवर मला शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. आणि मगच मी दार ठोठावलं. मला माहिती आहे ज्या घरात शिवाजींचा फोटो आहे त्या घरात कोणाच्याही आबरूला धोका. गेल्या 350 वर्षानंतरही माझ्या राजाबद्दल जनमानसांच्या मध्ये जी प्रतिमा आहे ती ही प्रतिमा आहे.